jungle. सांगलीच्या ऐतिहासिक ठेवा असलेल्या गणेशदुर्ग सांगलीच्या संवर्धनाने श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचा 5वा वर्धापन दिन साजरा। यावर्षी शनिवार दिनांक 21 फेब्रुवारी 2026 रोजी श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानतर्फे आपल्या सांगलीचा अनमोल ठेवा असलेला गणेशदुर्ग स्वच्छता मोहीम सांगली जिल्हाधिकारी अशोक काकडे, सांगली संस्थानचे युवराज आदित्यराजे पटवर्धन, सांगली गणपती पंचायतचे व्यवस्थापक श्री जयदीपजी अभ्यंकर, सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे साहेब, टाकळी तपोवन मठाचे शिवदेव स्वामीजी, नगरसेवक बाळासाहेब बेलोलकर व कोल्हापूर जिल्हा परिषद सदस्य प्रशांत शहापूर यांच्या उपस्थितीत करण्यात आली। यावेळी गणेशदुर्ग येथील दोन्ही बुरुज व बाजूचा परिसर याची स्वच्छता करण्यात आली। कार्यक्रमाची सुरुवात कचरामुक्त गडकोटची फेपरी घेऊन केली। यावेळी सर्व प्रमुख पाहुण्यांना स्वतः हातामध्ये खराटा, कोयता, खोरे व कुदळ इत्यादी स्वच्छतेचे साहित्य घेऊन सहभाग घेतला। यावेळी आपले लोकप्रिय जिल्हाधिकारी अशोकराव काकडे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या पद्धतीने आपले गडकोट किल्ले तसे स्वच्छ व बळकट ठेवले होते, तसेच आपण किल्ले स्वच्छ व बळकट ठेवावेत। यासाठी श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानने पुढाकार घेतला। यासाठी संघटनेचे आभार मानले। तसेच सांगलीच्या गणेशदुर्ग व किल्ल्याचे सुशोभीकरण व संवर्धन करून आपला सामाजिक वारसा जपण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत। छत्रपती शिवाजी महाराज व धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सांगली जिल्ह्यातील 12 गडकोटाचे संवर्धन हे आम्ही तेथील सामाजिक संस्थांच्या सोबत करणार आहोत। सांगली संस्थानचे युवराज आदित्यराजे पटवर्धन यांनी आपल्या गणेशदुर्गच्या सुशोभीकरणासाठी अनेक नवीन उपक्रम राबवण्यात येतील अशी ग्वाही दिली। यावेळी टाकळी तपोवन मठाचे शिवदेव स्वामीजी म्हणाले, तर छत्रपती शिवाजी महाराज नसते तर आपण आज हे स्वतःला हिंदू म्हणू शकलो नसतो। आपल्या पुढच्या पिढीला आपल्या पूर्वजांचा इतिहास कळावा, तसेच त्यांच्या पराक्रमामुळे जिवंत राहिलेले गडकोट किल्ल्यांची माहिती आपल्या पुढील पिढीला मिळावी म्हणून सुरू केलेली ही मोहीम उल्लेखनीय आहे। त्यासाठी आपले जिल्हाधिकारी अशोकराव काकडे सर यांचे देखील त्यांनी आभार मानले। शिवप्रधान युवा हिंदुस्थान संस्थापक अध्यक्ष श्री नितीनदादा चौगुले